Sanjay Ghodawat University, Kolhapur. Admissions open 2026-27. Spread over 165 acres. Placement assistance to students. Engineering and Technology, BTech, MTech, PhD, Aeronautical Engineering, Electronics and Communication, Civil Engineering, Computer Science and Engineering, Artificial Intelligence and Machine Learning, Artificial Intelligence and Data Science, Robotics Process and Automation, BCom, BBA, MBA, MBA in Fintech and Data Analytics, BCA, MCA Full Stack Development, BSc Biotechnology, BSc Food Science and Technology, BSc MC Chemistry Physics, BA LLB, BBA LLB, LLB, BPharm, MPharm, BSc Clinical Research and Technology, B Design, Fashion Design, Interior Design, Product Design, Communication and Design. Kolhapur Sangli Highway, Ati Grade District, Kolhapur. Phone number 9011039800, 9011022567. अवश्य भेट द्या संजय घोडावत युनिव्हर्सिटी कोल्हापूर. महाराष्ट्राच्या राजकारणात एक काळ असा होता की विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी, धनंजय मुंडे हे चर्चेच्या केंद्रस्थानी असायचे. विधानसभेत आक्रमक भाषण, सरकारवर जोरदार हल्ले, बीड जिल्ह्यातील मजबूत जनाधार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रभावी नेतृत्व यामुळे धनंजय मुंडेंचं नाव राज्याच्या राजकारणात कायम चर्चेत राहिले. पण गेल्या काही महिन्यांपासून एक प्रश्न वारंवार विचारला जातोय, धनंजय मुंडे नेमके कुठे आहेत? पूर्वीसारखे ते राजकीय कार्यक्रमांमध्ये दिसत नाहीत, माध्यमांमध्ये फारसे दिसत नाहीत, राज्यातील मोठ्या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देत दिसत नाहीत आणि सत्तेत असूनही त्यांचा आवाज पूर्वीसारखा ऐकू येत नाही. एकेकाळी राज्याच्या राजकारणातील सर्वात प्रभावी ओबीसी नेत्यांपैकी एक मानले जाणारे धनंजय मुंडे आज अचानक चर्चेच्या केंद्रातून बाहेर का गेले? त्यामागे केवळ आजारपण आहे की राजकीय संकट? मंत्रिपदाचा राजीनामा, वाढते वाद, पक्षातील बदलते समीकरण आणि आगामी निवडणुकांची गणिते या सगळ्यामुळे धनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्द एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचली आहे. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज.